हॅलो. हा मम्मा, टार्गेट परफेक्ट हिट केलंय. म्हणजे म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे अखिलला मी तशीच पट्टी पडवली. नाही त्याला सांगितलं लोनसाठी तो पण घर गहाण ठेवू शकतो, जसं लास्ट टाइम आकाश दादाने ठेवलं होतं इव्हेंटच्या वेळी. त्यावेळेस तू ठेव. नाही, काय म्हणाला काय तो मग? म्हणजे तो ऑलमोस्ट रेडी झाला. तुझ्या सासूच्या हातचं चांगलं चुंगलं खाऊन तुझी बुद्धी चांगलीच चालायला लागली आहे. तिच्यामुळे कसली? त्या म्हातारीचं काय उगाच मध्ये मध्ये. बर जाऊ दे. अखिल आत्ता वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला, माझ्याकडे तेवढाच वेळ आहे. ऐक ना, काय ग? त्याला हे सगळं पटलंय, पण एक प्रॉब्लेम आहे मम्मा. प्रॉब्लेम कुठला? अगं ते वसू आणि आकाश कुठेतरी आउट ऑफ मुंबई गेलेत. फिरायलाच गेलेत ना? अच्छा अच्छा अच्छा, ते फिरायला गेलेत आणि तुला जाता येत नाहीये म्हणून चिडचिड चालली आहे का? ते दोघं क्लायंट व्हेरीफाय करायला चाललेत. त्यांना खरं कळलं तर तो क्लायंट फेक आहे म्हणून. ओ गॉड, बच्चा माझ्या हे लक्षातच आलं नाही ग. वसुंधरा इतकी चालाक आहे ना, मला 100% खात्री की हे तिचंच डोकं आहे आकाशला बरोबर घेऊन जायचं. तुला माहितीये तिने काय केलं ते? काय? पुण्याला गेली होती जेलमध्ये लकीला भेटायला. हा, अगं पण कशाला? आपल्याबद्दल माहिती काढायला गेली होती. हे बघ, आता लकीनी तिला काय सांगितलं नक्की हे मला माहिती नाही, पण नक्की आपल्या विरोधात काहीतरी सांगितलेलं असणार. आणि आता त्या वसुंधराला जर का हे कळलं ना की हा क्लायंट फ्रॉड आहे, तर संपलं सगळं. का नाही, कधी कधी मला वाटतं ना गोळ्या घालून ठार करावं या वसुंधराला. अगं मम्मा, मग आता काय? काय करायचं ना ते मी बघते. असं काहीतरी करायचं की ज्यामध्ये आपण 100% जिंकू. की वसुंधरा आणि आकाश घरीच आले नाही पाहिजेत परत. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू? कसं ते माझ्यावरती सोड. इट विल बी अ सरप्राईज. बाय. वसुंधरा, हे काही डिटेल्स आहेत, हे जरा प्लीज एकदा क्रॉस चेक करतात का? मी जे मार्क केलेत ना ते ॲड्रेसेस आपल्याला उद्या जाऊन बघायचे आहेत. हां, तर एकदा जरा प्लीज चेक करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि काम खूप जास्त आहे. ओके, बघते मी. आकाशराव, अहो ही लिस्ट खूप मोठी आहे. हो, त्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे. सॉरी सॉरी. हो, झोप येते का तुम्हाला? नाही नाही आपण एक काम करूयात, आपण जरा बाजूला थांबूयात या इथे. अहो नाही, तर ॲक्च्युली थोडं थकल्यामुळे डुलकी लागली मला. आम ओके. आणि तसंही ब्रेक घ्यायचा वेळ नाही आपल्याकडे. आकाशराव, नाही म्हणजे मला माहिती आहे हे सगळं खूप अचानक घडतंय आणि आपल्याला इतक्या तातडीने निघावं लागतंय. घरच्यांसाठी सुद्धा अनपेक्षितच आहे ना हे. आईंची भीती पण साहजिक आहे तुमच्या बाबतीतली. मागच्या वेळेसारखं काही झालं तर अशी भीती वाटतेय त्यांना. तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे त्या माणसाचा नक्की उद्देश काय असेल? म्हणजे जर तो खरा असला तरी हे डील त्याला आपल्यालाच का द्यायचंय? तो हे डील दुसऱ्या कंपनीला पण देऊ शकला असता ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तो तुमच्या माहितीतला नाहीये, जुन्या कुठल्या संपर्कातलाही नाहीये. त्याची माहिती गोळा करायला थोडा वेळ लागेल ना आपल्याला, हो ना? मी काम करते, मी काही रेफरन्स मिळतोय का ते बघते, म्हणजे काही जुने कॉन्टॅक्ट्स वगैरे. आकाशराव, बोला ना माझ्याशी. हे बघा, म्हणजे तुम्ही जर माझ्याशी बोलत राहिलात ना तर तुम्हालाही झोप नाही लागणार. अहो, तुम्ही माझ्यासोबत असताना मला झोप येईल का? हां, पण तुम्ही मुलांना जशी अंगाई ऐकवता ना तशी मला ऐकवली तर कदाचित झोप लागेल. तुम्ही पण ना अशा वेळेला बरे जोक सुचतात तुम्हाला. नाही म्हणजे मी असं म्हणत होते, आपण एवढा लांबचा प्रवास करणार आहोत, सकाळी तिथे पोहोचणार, चौकशी करणार, वेळ जाईल या सगळ्यामध्ये आणि वेळ कमी आहे आपल्याकडे फार. इतका वेळ
अखिल तरी थांबेल का? कसं जमणार आहे आपल्याला हे सगळं? अहो, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. माझा कॉन्फिडन्स आहे तुम्ही. सगळं व्यवस्थित होऊ द्या बघा. आणि तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर हेच काय अख्खा हिमालय पर्वत सर करेन मी. तुम्ही पण ना. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते अशी चांदणी मनाला तरी सुखावे सुखावे शोधूया नव्या खुणा कर्तव्याही राम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम वरकाग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो. अगं तो राम पण झोपला असेल. किती रात्र झालीये. अहो असं काय रामरक्षा म्हणते मी आपल्या आकाशसाठी. कौशल्यानी पण म्हणली होती श्रीरामांसाठी जेव्हा ते वनवासाला गेले होते ना तेव्हा. अगं ती कौशल्य होती. तू काही कौशल्य आहेस का? हा तू जयश्री आहेस. अरे हे बघ, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते. आपला आकाश कामानिमित्त गेलाय. हा पण त्याला वनवासाला पाठवायला ती बाया आहे ना. म्हणू द्यावं मला. जोपर्यंत आकाशचा फोन येणार नाही तोपर्यंत मला काही झोप येणार नाही. हट्टीपणा नको करूच गे. जागरण करून तू स्वतःला त्रास का करून घेतेस? हा तू काय आजारी वगैरे पडलीस तर अरे मला असं 4-4 तासाने फोन करायला तो काय मोकळा आहे का? कामासाठी गेलाय की नाही? झोपला असेल तो. उद्या कॉल कर त्याला तू आता. नाही नाही असं कसं. त्यांनी मला सांगितलं होतं तो फोन करणार आहे म्हणून. जयश्री, अहो मला काळजी वाटते हो त्याची. ती बया आहे ना त्याच्या बरोबर. वसुंधरा त्याची बायको आहे. तू काय भलते असेल ते आरोप करू नकोस. हा अरे उलट ती त्याची जास्त काळजी घेईल. तू अजिबात चिंता करू नकोस. ती आहे त्याच्या बरोबर म्हणूनच चिंता आहे मला. आकाशला जर काही झालं ना मी आयुष्यात माफ नाही करणार तिला. चंद्रचरण श्रीराम झोपले. हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला फोन करणारच होतो. हो 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 येस सर, आय रिमेंबर. हो सर, सगळं वेळेत होईल. डोंट वरी. हो तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं वेळेत होईल. येस येस. ओके, भेटूया. चलो बाय. अखिल. तनू, त्या क्लायंटचा फोन आला होता. ते दुबईला चाललेत ना, ते त्यांनी परत रिमाइंड केला आता. लवकरात लवकर ही डील क्लोज करावी लागणार आहे. अजून डिले केलं ना तर हातचं सगळं निघून जाईल. अखिल माझा पूर्ण विश्वास आहे ही डील होणारच. आय नो. मला एक वेगळं टेन्शन आलंय ग. आकाश आता तिकडे गेलाय ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी. पण जर हे त्या क्लायंटला कळलं ना तर त्यांना उगाच असं नको वाटायला की मी व्यवहारात अविश्वास दाखवते. उगाच मिसअंडरस्टँडिंग्स होते. आणि आकाश आता पण ना काय गरज होती. त्याला सांगतोय ना मी केलंय व्हेरिफिकेशन, पण ऐकतच नाही. तर उगाच काहीतरी घोळ नको व्हायला. आणि भास्कर दादा तो पण त्याच्यासोबतच. हा ऐक ना, मी काय म्हणते, त्यांना जे करायचं ते करू दे. या सगळ्यांच्या भरोशावर राहण्यापेक्षा तू तुझी पावलं पटपट उचल. हो ग, ते करतोच आहे ना. बघतेस ना तू. अखिल, तू बाबांशी कागदपत्रांविषयी बोललास का? आणि बाबांशी कसं बोलू हेच कळत नाही आहे मला. यार, दिस डील इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. आता आकाश दादामुळे बाबांचा पण माइंडसेट चेंज झाला आहे. त्यांनाही हेच वाटतंय की कदाचित तो क्लायंट फ्रॉड असू शकतो. सो ते कसे परमिशन देतील मला. आणि आफ्टर ऑल माझ्यापेक्षा आकाश दादावरती जास्त विश्वास आहे त्यांचा. काय करणार. अरे पण अखिल, तुला हे करावंच लागणार आहे, कारण तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे.
आय नो. रादर मला तर ही डील सरप्राईज द्यायची होती सगळ्यांना. पण काय आता आयत्या वेळी घोळ झालाय सगळा. अखिल, इफ यू डोंट माइंड तर मी एक सजेस्ट करू का? मी बोलू का बाबांशी कागदपत्रांविषयी? नाही नाही नको, तू यात नको बोलूस. अच्छा, नाही बरोबर आहे. तुझ्या स्वप्नांमध्ये माझी काहीच जबाबदारी नाहीये ना. ठीक आहे तनू, अखिल, तू काही बोलू नको. बायको म्हणून मी इतकंही करू शकत नाही तुझ्यासाठी अखिल. तुझ्याशिवाय कोण आहे माझं सांग ना. आता तूच मला परक समजायला लागला तर मी कोणाकडे बघायचं? हा, माझा नवरा संकटात आहे आणि मी त्याची मदतच नाही करू शकले. त्याचं किती गिल्ट येईल मला माहिती आहे अखिल. तू माझ्या जागी असतं तर काय केलं असतं? बोल ना, काय केलं असतं तू? तनू तुझं चुकत नाहीये, बरोबर आहे तुझं. पण पण काही नाही अखिल. तू ही जबाबदारी माझ्यावर दे. मी एकदम व्यवस्थित पार पाडेन खरंच. बरं बरं ठीक आहे, करतो. मी बाबांकडून कागदपत्र घेते. तू पुढच्या व्यवहाराच्या तयारीला लाग. हां, बाबांशिवाय ही गोष्ट कोणालाही कळणार नाही याची खबरदारी मी घेते. हे बघ, तू हे सगळं करतेस, प्लीज ह्याचा अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. काय आहे ना, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बाळावरती नाही झाला पाहिजे, कळलं? काळजी घ्या. चल येतो, बाय. बाय. मम्माला कळवते. बोल बच्चा, काय नवीन अपडेट्स? हॅलो मम्मा, ऐक ना. मी अखिलला कसं बसं करून कन्व्हिन्स केलंय. आता घराची कागदपत्र मी ताब्यात घेतेय. अखिलकडून काय होईल असं वाटत नव्हतं मला. व्हेरी गुड. इट्स अ बिग अचीवमेंट हा बच्चा. माझं पाखरू स्वतःच्या पंखांनी उडायला शिकलं तर गुड गुड. आता एक काम कर, ती कागदपत्र तुझ्याचकडे ठेव. नंतर काय करायचं ना ते मी सांगेन तुला. मग ऐक ना, अगं एक प्रॉब्लेम आहे. आता ही कागदपत्र कशी घेऊ मी त्यांच्याकडून? मला काही आयडिया सुचत नाहीये. अगं सोपं आहे बच्चा, तेच तुला म्हणतील की तनया बेटा ये, ही कागदपत्र घे, तुझ्याकडे सांभाळून ठेव. मूर्ख मुली, अगं कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक ना. मम्मा सांग ना तूच, काय करू मी आता? ओके ठीक आहे, ऐक. हे बघ, त्यांच्या नकळत ती कागदपत्र शोधून तू तुझ्याकडे ठेव, कळलं? तू तिकडे कागदपत्र ताब्यात घे, इकडे मी आकाश आणि वसुंधराचा ताबा घेते. मुसक्या चावळते त्यांच्या कायमच्या. ह्यांना विचारूया. एक्सक्यूज मी, बोला. J&J कंपनी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? एक कॉस्मेटिक ब्रँड आहे हा. J&J हां. पुढे जाऊन बघा, इथून पुढे असेल असं मला वाटतं. ओके, थँक्यू. वसुंधरा, हां मला वाटतं आपण एकदा इथे पण चेक करून यायला पाहिजे. चला. जयश्री, चल थोडंफार खाऊन घे. कालपासून काहीच खाल्लेलं नाही गेस तू. नाही, जोपर्यंत आकाश सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही. अगं अदनावर कसला राग करतेस? तू नाही खाल्लंस तर तो का लवकर येणार आहे? तुला काहीच कसं कळत नाही हो. हे बघा, मला फक्त माझ्या लेकाची काळजी आहे. मला म्हणाला होता तो दर 4 तासांनी मी फोन करतो म्हणून. त्याचा काही फोन नाही, आपला फोन लागत नाहीये. मी सांगते तुम्हाला, माझी न खाण्याची इच्छाच त्याला इथपर्यंत घेऊन येईल. काय झालं? लागलं? मग मिस कॉल आहे का काही? बघा, आपला फोन लागत नाहीये, त्याचा फोन येत नाहीये. मी सांगते तुम्हाला,
त्या बहिणी काहीतरी करणी केली असणार. उगाच काहीतरी बोलू नकोस हं. म्हातारा म्हातारी दोघही बिझी आहेत. हाच चांगला चान्स आहे, पटकन चटकते. कुठे ठेवली असेल यांनी फाईल? ते चेक करू आता. कबडमध्ये चेक करू का? कुठे ठेवतात यांनी फाईल्स? कुठेच कशा नाही दिसत आहेत. मी काय बघू? अरे म्हातारा म्हातारी आले ना तर माझी वाट लागेल. एक्सक्यूज मी मॅम, आम्ही ॲक्च्युली एक कंपनी शोधतोय, J&J कंपनी. आम्हाला कळलं की ती इथेच याच बिल्डिंगमध्ये. तुम्ही प्लीज चेक करून सांगाल का? ओके सर, मी चेक करून सांगते. हां, थँक्यू. सॉरी सर, अशा नावाची कोणतीच कंपनी इथे नाही आहे. पण कसं शक्य आहे? ॲड्रेस तर ह्याच बिल्डिंगचा दिला होता. या बिल्डिंगमध्ये हे नवीन कुठलं ऑफिस सुरू झालं आहे का? नाही म्हणजे ह्याच्या आधी J&J नावाची कंपनी होती का? जरा प्लीज चेक कराल का? तेही चेक करून झालंय सर, पण अशा नावाची कोणतीही कंपनी किंवा त्यांचं कोणतंही ऑफिस इथे नाही आहे. म्हणजे ही माहिती खोटी होती. आता काय करायचं? आपण बाहेर जाऊन बघूया. थँक्यू. थँक्यू. या मोस्ट. चल. अहो, मी काय म्हणते, नाही आपण एवढं फिरतोय खरं, पण ही कंपनीच अस्तित्वात नसेल तर? पण ते पूर्ण शोध घेतल्यानंतरच ठरवू शकतो. वसंत, तुम्हाला सांगते मी, त्या वेबसाईटवरती पण हाच ॲड्रेस होता. याचा अर्थ ही सगळी माहिती फेक आहे. आपण एकदा बाकीची माहिती व्हेरीफाय करूया आणि नंतर सरळ सगळी इन्फॉर्मेशन भास्करला देऊन टाकूया. पण जर त्या कंपन्या फेक असतील तर त्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन कसं काय होऊ शकतं आणि डिजिटल मार्केटिंग कसं काय होऊ शकतं? पैसा असतं तर सगळं काही होऊ शकतं. हे लोक असेच फेक वेबसाईट बनवतात आणि मग चांगल्या लोकांना फसवतात. म्हणजे त्या क्लायंटचा पण असाच काहीतरी प्रकार असेल. याच गोष्टीची भीती होती मला. आणि या सगळ्यामध्ये आपला अखिल बळी पडतोय. जयश्री, वसुंधराला फोन लागला. बाबांचा फोन आहे. घ्या ना. हा, अगं वसुंधरा, कुठे आहात तुम्ही? पोचलात ना? बऱ्यात ना दोघे? काल रात्री अचानक निघून गेल्यामुळे काळजी वाटते का? बाबा सॉरी, आम्ही सुखरूप पोहोचलो आणि आमचं काम सुद्धा सुरू झालंय. काळजी घेऊ नका तुम्ही. हां, बाबा मला काळजी नाहीये. तुझ्या आईने सारखा कालपासून तगादा लावलाय. आकाश फोन करणार होता, त्याचा फोन आला नाही, त्याचा फोन आला नाही. रात्रभर झोपली नाही. एक मिनिट, तिच्याशीच बोल. द्या फोन द्या तिला. आकाश, अरे काय हे? तुझा फोन येत नाही, आमचा फोन लागत नाही. तू म्हणाला होतास ना मला मी दर 4 तासांनी फोन करतो म्हणून. काळजी लागून राहते रे. सो सॉरी, प्लीज काळजी घेऊ नको. आम्ही दोघेही सुखरूप आहोत. मला फक्त तुझी काळजी आहे, तिचं कौतुक सांगू नको मला. ठीक आहे, आम्ही आमचं काम लवकरात लवकर संपवतो आणि घरी पोहोचतो. ओके? ते रेंज नव्हतं ना म्हणून मला फोन नाही करता आला. लवकर लवकर ये. चल बाय. झालं समाधान? बोललीस मुलाशी? जा आता रूम मध्ये आराम कर. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हा,